नवरे काका सॉरी, मला उशीर झाला. ऍक्च्युली माझा पास संपला आणि मला कळलंच नाही, त्यामुळे पास काढून यायला वेळ लागला. सॉरी काका. नाही आदिती मॅडम, तो तुमचा प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही कितीही सॉरी म्हणाला तरी मला लेट मार्क हा लावावाच लागेल. तांगडे मस्त द्या, सही करा. चला 1 मिनिट उशीर झाला तर लेट मार्क लावतात ते नवरे. वरून चेहऱ्यावर हसू असलं ना तरी आतून स्वभाव बदलला नाही नवऱ्यांचा. 1 नंबरचा खडूस आहे नवरे. शक्यच नाही. नवरे खडूस असणं शक्य नाही. हळू बोला जरा. तुमच्या पुढ्यात काही बोलायचं म्हणजे ना खरंच कठीण आहे. नवरे खडूस असणं शक्य नाही असं म्हणताय तुम्ही? त्याबद्दल नाही म्हणत आहे मी. शक्य नाही म्हणजे आऊ अदितीचा लेट मार्क लावणं शक्य नाही. का? मला वाटतं म्हणून. लागणार लागणार, लेट मार्क लागणार. बघूया. आणि हे बघा, मला कुठलीही कारण नको आहेत. लेट मार्क लागणार म्हणजे लागणार. काय झालं नवरे? हो आदिती मॅडम उशिरा आले आहेत. 1 मिनिट. किती? 1 मिनिट. हो, या शिस्तीबद्दल तुमचं कौतुकच करायला हवं. म्हणजे कौतुक आहेच. थँक्यू आई साहेब, थँक्यू. पण 1च मिनिट उशीर झाला तर ठीक आहे ना. होतो थोडा उशीर कधी काही कारणांमुळे. नाही पण आई साहेब, सरांनी ऑर्डर दिली तशी. मी आई आहे सरांची, मी सांगते. कधी कधी माणुसकी नाही विचार करावा नवरे. 1च मिनिट आहे ना, जाऊ दे. आणि हे बघा दीदी, लक्षात ठेव, याच्या पुढे वेळेत यायचं. दर खेपेला नवऱ्यांच्या बरोबर मी इथे असेन असं नाही. सॉरी, पुन्हा नाही होणार. सॉरी नवरे काका. चला मी निघते, मला बाहेरची कामं संपवायची. आणि सर इथे नसल्यामुळे आठवडाभर मला इथे यावंच लागणार आहे. त्या फाईल्स ठेवल्या तांगडे? होय, मगाशीच ठेवल्या. हा, येते. आणि नवरे, दिवसाची सुरुवात नेहमी हसत मुखाने करा, कामं उत्साहात होतील. येते. गुड मॉर्निंग. लागला? लेट मार्क लागला ना? नाही, आऊ म्हणाला की यावेळेला जाऊ दे. बघा, मी म्हटलं नव्हतं. तू काय सारिकाकडे संख्याशास्त्राचे क्लासेस सुरू केलेस? भविष्य सांगायला लागलीस ते? नाही म्हणजे अगदी तसंच नाही, पण एक बॉस दुसऱ्या बॉसला लेट मार्क कसं लावेल? म्हणजे जय आणि जुईचा बॉस? नाही, कदाचित आपल्या ऑफिसची सुद्धा. सॉरी. मला क्लायंटचे डिटेल्स दे ना. तुला वेळ नसेल तर प्लीज फाईल तरी दे. हो, देते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. पुढच्या 10 मिनिटात आपण सगळेजण कॉन्फरन्स हॉलमध्ये जमतोय. मला तुमच्या सगळ्यांशी काही महत्त्वाचं बोलायचं. पुढच्या आठवड्यात मी नसणार आहे, त्यामुळे मला काही कोणाला सांगायचं असेल, काही विचारायचं असेल तर पुढच्या 10 मिनिटात कॉन्फरन्स हॉलमध्ये. आणि मिस्टर जय, तुम्हाला त्या जुन्या क्लायंटच्या बाबतीत प्रेझेंटेशन करायला सांगितलं होतं. मिस दाभोळकरांनी तुम्हाला त्याचे सगळे डिटेल्स दिले असतीलच. काय झालं त्याचं पुढे?
तयारी सुरू आहे सर. आदिती मॅडमनी डिटेल्स दिल्यात. ओके गुड. 10 मिनिटात सगळे कॉन्फरन्स हॉलमध्ये. हे काय असं सगळ्यांना सरांनी का बोलवलं असेल? अगं जुई, जगाचं टेन्शन घेणार आहेस का तू? ते म्हणाले ना महत्वाचं बोलायचं म्हणून. हो ना. आणि असं बऱ्याचदा बोलवतात आपल्याला. आज काय पहिल्यांदा बोलवलंय का? पण आजच का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला 10 मिनिटात मिळतीलच. आता त्यावर चर्चा करण्यात 10 मिनिटं वाया घालवू नका. चला चला.